हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय जय. खरे ना नवटणी पेक्षी जे जुने काढिले ठेवणे समर्थाचे मजुराच्या हाते मापाचा उकल मी तो येथे फोल सत्ता त्याची कुलालाच्या हाते घटाची उत्पत्ती पाठवी त्या जाती वाकस्थळा तुका म्हणे जीवन ते नारायणी प्रभाते कोणी प्रकाशाची. देवा जगत्रे जेवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नामायचे दे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. समर्थ संतांचे विठ्ठल रूपी जुने व खरे नाणे आच्छादले होते ते मी बाहेर काढले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पांडुरंग रूपी धन पांडुरंग रूपी खरं नाणं म्हणलं त्याला एक उपमा दिली. जसं त्या मीराबाईचाच उपमा आहे ना, पायोजी म्हणे राम रतन धन पायोजी धन म्हणलंय त्याला. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जे विठ्ठल रूपी जुनं खरं नाणं खरं शब्द वापरलाय सत्य साच खरी. कारण नाणं इकडं काही खोटे बी असतात ना. आता डुप्लिकेट नोटा निघाले का नाही. शब्द वापरलाय विठ्ठल रूपी जुने जुनं जुनाटही खाणी उघडली म्हणले पायाळूच्या गुन्हे पडले ठाऊ जगा पुंडलिके दाखवले तो पायाळू म्हणले पुंडलिक हे परब्रह्म त्यानं उभं केलं ना. सगुण सगुण तसं निर्गुण तर कायमच आहे हो. सगुण मेनो ब्रह्म मार्ग चुकले नोकळे पंढरपूर आले. मग ते जे जुनं नाणं विठ्ठल रूपी आच्छादलं होतं म्हणले नाही का आवरण येत असतं कालाच्या ओघात त्याच्याकरता तर संत येतात. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतारच त्याच्याकरता आहे ना त्यांचा. आवरण येत असत कालाच्या ओघामध्ये. जसे आपले रस्ते किती मोठमोठे रस्ते होते आता गाडी क्रॉस होत नाही ना. म्हणजे काय झालं अतिक्रमण झालं ना. अतिक्रमण काट्या लागत नाही का. तसं ही भक्तीचे रस्ते मोडतात म्हणजे आवरण येत त्याच्यावर. संतच रस मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाली ऐसा म्हणजे आच्छादन काढून टाकतात नाही का. अज्ञान काढून टाकतात आवरण काढून टाकतात चालाच्या ओघात. मग लोक काही करतात. मग ही अंधश्रद्धा वाढती भगतगिरी वाढती कर्मकांड वाढतंय कोण काय कोणताच कोणाला मिळालं नाही. आणि मूळ जे उद्धारात साधन आहे ते जातं बाजूला. खरा देव तोच कळत नाही सामान्य जीवाला. खरा भक्ती मार्ग काय खरा परमार्थ काय. मोकारचा हातभात आहे कोणीकडे हातभात येतं लई वर्म नाही ना माहिती. आणि ते मर्म माहिती संतांना नाही का. त्याच्या करता जगद्गुरु तुकोबारायांचा स्पेशल अवतार आहे ना. जगद्गुरु तुकोबारायांचं असं वैशिष्ट्य अवताराचं सगळ्या शास्त्राचा सार म्हणजे गाथा आहे. गाथ्यात नाही असं काहीच नाही. गाथ्यात आणि कोणत्या बी शास्त्राचा संदर्भ लावा तुम्ही भागवताचे श्लोक
गीतेचे श्लोक, म्हणजे चहुवेदाचे केलेसे विवरण, अर्थ ही गहन करून या. आणि त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 16 आहे. तुकाराम बीज म्हणतात त्याला. वैकुंठ गमन 16 जगद्गुरु तुकोबाराय पूर्व काळाला वैकुंठ धामाला निघून गेले. कुडी सहित गुप्त झाला तुका. आणि हे मग याच्याकरता झाले होते ना लोपले ज्ञानदेगी. याच्याकरताच अवतार आहे ना. संत कशा करता येतात. येथ उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवतात. म्हणजे महाराज म्हणले समर्थ संतांचं हे जे विठ्ठल रूपी जुनं खरं नाणं आहे ते आत छादलं होतं ते मी बाहेर काढलं ना. मजुराच्या हाताने म्हणजे मापाड्याच्या हाताने मापाचा हिशोब होतो. मापाडी राहतो ना हिशोब करणं स्पेशल असतं मापाडी. मी तर त्या ठिकाणी केवळ कोलकाताप्रमाणे आहे. सर्व सत्ता स्वामीची आहे, देवाची आहे. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणला मी तो हमाल भारवाही, म्हणजे स्वतःकडे काहीच घेत नाही तुकाराम महाराज. मी हमाल आहे म्हणले. हमाल माझं पामरा हे काय थोर पण पायीची वाहन पायी मोठ्याच असतात. जो खरा मोठा असतो ना तोच लहानपण घेत असतो. म्हणजे लक्षणच उलटे असतात, आपल्याला कळत नाही ती, नाही का. आत्म्याचे लक्षण फार वेगळे असतात. हे सगळं साळुंकी मंजुळ बोलत शिवानी शिकविता धनी वेगळाच. तसं सगळं कर्तृत्व पांडुरंगाकडे देतात. मी खोलकाटाप्रमाणे म्हणले सर्व सत्ता स्वामीची. कुंभाराचं उदाहरण दिलं. कुंभाराच्या हाताने घटाची उत्पत्ती होते. घडीतोय तो घट म्हणजे माठ. पण जो कोणी घेऊन जातो ना तो तिथं पाठ आणि तिथं त्याला जावं लागत ना. तसं आम्ही भगवंताच्या हातातली खेळणी म्हणली, नाही का. तुका म्हणे माझं धाडीले निरोपा मार्ग हा सपा सुखरूप, नाही का. भक्तीचा मार्ग अवघ्या वाटा झाल्या क्षीण आहे. शास्त्री पंडित विद्वान लोकांनी सर्वसामान्याला फार बाजूला ठेवलं, नाही का. त्यांना काही दक्षिणा दिला ते म्हणले मग तुम्ही स्वर्गाला जाशाल असं ते म्हणते. स्वर्गाला पाठवायचं त्यांच्या हातात आहे. दक्षिणा नसली तर काय खरं नाही म्हणजे तुम्हाला काय स्वर्ग काय काशी मधले जे शास्त्री पंडित विद्वान आहे ना तीर्थातले त्यांना जर काही दक्षिणा दिली तर ते म्हणले मग तुम्हाला स्वर्गच भेटणार आता. सगळं त्यांच्या हातामध्ये. ते म्हणले स्वर्ग का मिळाला स्वर्ग. संत जर नसते अवतार झाले तर आपल्याला मोक्ष तरी कळाला असता का, स्वर्ग तरी कळाला असता का. नाही ना. आता तो कोबर आहे नि ब्राह्मणांची आयगाई करेल नाही, कोणाचीच आयगाई नाही पार अजिबात नाही. कोणी असो ब्राह्मण असो. कारण खरं सांगायचं म्हटलं ना फार मोठी शक्ती लागत असते, फार मोठी. तुकोबारायांचे किती ब्राह्मण शिष्य आहे. 7-8 ब्राह्मण शिष्य आहे. ते ब्राह्मण साधे नाही, ते विद्वान ब्राह्मण. रामेश्वर शास्त्री सारखे 7-8 ब्राह्मण. आता तुमचे बहिणाबाई सुद्धा ब्राह्मण आहे ना तुकोबारायांचे शिष्य. म्हणजे काय अधिकार असेल त्या महात्म्याचा. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशाची प्रभा किरणाची ठिकाणी जाते, म्हणजे सर्व किरणाचे व प्रभेचे जीवन सूर्य आहे, दृष्टांत आहे. त्याप्रमाणे सर्वांचे जीवन नारायण आहे, नाही का. विठ्ठल आमुचे जीवन म्हणलंय ना. निगमा निगमाचे स्थान म्हणजे नारायण म्हणजेच विठ्ठल.
चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. पण भजन त्याचं चुकू नको म्हणले. मग तो सगळं आपली गाडी व्यवस्थित चालवतो, तशी सगळ्यांची चालवतो. पण जो आश्रय भगवंताच्या हातात देतो, मग भगवंताला व्यवस्थित चालावं लागेल ना. अर्जुनाला रथाचे निमित्त आहे अर्जुन, पण सगळं भगवंतच आहे ना चालवणारा. ड्रायव्हर कृष्ण आहे ना. त्याला माहिती आहे ना कुणीकडे न्यायचं, कसं न्यायचं, काय आहे. तसं आहे. मग आपल्या सुद्धा गाडीचा ड्रायव्हर तोच आहे, पण आपण म्हणतो मी करतो नाही का, माझ्यामुळे झालं बाबा. असं आपल्याकडे काय आहे, कर्तृत्व भावी. याचा अर्थ आपल्याला भगवंताच्या सत्याचा अजून काही मेळ लागला नाही. सत्ता किती मोठी आहे ती. म्हणून जसं जीवन आहे आमचं, तो नारायण भगवान परमात्मा आमचं जीवन आहे. गंगेची अंत्यविन काय चाडा, फुले ते कोड तृषेपाशी, विठ्ठल हे मूर्ती साजिरी सुंदर, घालू निरंतर हृदय स्फुटी, कारण ते असे नवनीतापाशी, गबाळते सुशियर कोण, बाळाचे सोयीते घास घाली माता, आत्ता चिंता नाही तया, गाऊ नाचू करू आनंद सोहळा, भावाची वेगळा नाही आता, का म्हणे अवघे झाले एकमय, परलोकाची काय चाड आता. तृषित पुरुषाला गंगेची खुली कळण्याची काही जरुरी नाही, कारण त्याचे कार्य तृषा निवृत्त होण्यात आहे. ते कार्य गंगेची खुली न कळली तरी होते. एखाद्याला तहान लागली, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, त्याला काय घेणार नदी किती खोलीन काय, त्याला पाण्याशी मतलब आहे ना. त्याचं काय तृप्ती झाली पाहिजे, त्याला काय लिटरभर पाणी लय झालं, त्याची तहान भागण्याशी त्याला घेणं आहे. त्याला गंगेचा अभ्यास करायची काही गरज नाही का. तसं विठ्ठल मूर्ती ही सुंदर सुशोभित आहे, ती आपल्या निरंतर हृदय संपुष्टामध्ये घालून ठेवू. ते आहे ना, संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू, उजळले भाग्यात अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोड्या. संपुष्ट हृदय पेटी आपल्या अंतकरणात भगवंताला साठवायचं ना. आता हे सगुणाचं प्रेम आहे, ज्याला विद्वान थोड्या वेगळ्या भाषेत म्हणतील, आत्मा म्हणतील, काय वेगळं बोलणार ते तरी नाही का. आत्माराम म्हणतील, चैतन्य म्हणतील, शक्ती म्हणतील, आणि त्यालाच जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग म्हणतात. तोच तेच कोण काय म्हणान, कोण काय म्हणान, ज्ञानवादी वेगवेगळे नावं देऊ शकतात, पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विठ्ठल मूर्ती सुंदर सुशोभित आहे, ती आपल्या निरंतर हृदय संपुष्टामध्ये घालून ठेवू, निरंतर अखंड. लोण्याप्रमाणे सारभूती वस्तू तिच्याची सर्वाची कारण आहे, साराहून इतर असाराही जे गबाळ त्याला कोण विचारतो. जसे जसे बालकाकडून घास गिळले जातील तसे तसे आई त्यास घास करून भरवते. त्या संबंधाने खटाटोप चिंता बाळाला काही करावी लागत नाही. हा दृष्टांत आहे. आम्ही हरीचे नाम गाऊ, नाचू, आनंद सोहळा करू, याखेरीज आमच्यामध्ये दुसरी भावना नाही. जसं आई मुलाचं सगळं करती, ते म्हणत नाही मला भूक लागली म्हणून, आईला कळती भूक नाही का. तसं आम्ही भगवंताचं नामस्मरण करू, नाचू, आनंद सोहळा करू, मग भगवंत आमचं सगळं करतो. तुकाराम महाराज म्हणतात सर्व एकमय झाले, म्हणजे हरिरूपाने भरले गेले. आता मला परलोकाची इच्छा नाही. आता परलोकाला कुठं जायचं, अपपर भावने आता इथंच हरी सगळंच हे झालंय, आता इथंच वैकुंठ झालंय.
सगळी सृष्टी जिकडे पाहावी तिकडे चतुर्भुज गोपाळू. कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वही गेला. म्हणजे साक्षात्कार झालेला आहे ना. आता सगळीकडे कृष्ण दिसायला लागला. जिकडं पाहावा तिकडं कृष्ण दिसायला लागला. आता पाय कुठे ठेवती गवळणमध्ये, तिचा साक्षात्कार झाला ना. व्यापक भगवंताच्या बोधावर गेलेली व्यापक बोध म्हणतात त्याला, व्यापक बोध. सर्वत्र आपलं स्वरूप बोध. तुकाराम महाराज म्हणतात सर्व एकमय झाले, अवघा रंग एक झाला. म्हणजे हरी रूपाने भरलं सगळं. आता आम्हाला कुठं जायचं, आता कुठं जायचं व्यवहार करता म्हणावं लागतं नाही का. जया आदरी पूजिले पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपेची केली, न त्यागिता दिव्य लोकाशी नेली. तर त्यांना सर्वत्र वैकुंठ स्वरूपच झालेली आहे तिथे आता असताना. परंतु आपल्या करता हे सगळे लीला करावं लागतात नाही का. श्री पुत्रादिती राहिला आदर विषय पडी भार अतिशय आता सोडवणे धावा नारायणा. मजे वासनानावर घेऊन या आड ठाकी लोकला घेतो दिशे काज अंतरले. तुका म्हणे आम्हा जेथे जेथे गोवा तेथे तुम्ही देवा सांभाळावे. श्रीपुत्रादी करून सर्वांच्या ठिकाणी माझा आदर आहे आणि विषयाच्या ठिकाणी अतिशय भर आहे. माझ्यामध्ये विषय वासना अति अनावर झाल्यामुळे अहो नारायण येथून माझी सोडवणूक करण्याकरता धावा. आता हे त्यांच्या ठिकाणी कोणती आसक्ती नाही. बोलत बरे म्हणले नाही का. पत्नी गेली तर बरं झालं म्हणले, कशाचा आदर त्यांना यांच्याबद्दल नाही का. दुष्काळ पडला, द्रव्य आटलं, सगळं हे झालं नाही का. बैल मेली तरी चांगलंच झालं म्हणतात. हे आपली भूमिका मांडतात ती. विषयामध्ये रमलेल्याच वासना, विषय वासना. मग यातून माझी सोडवणूक करण्याकरता तुम्ही धावा. जर लोकलाच्या आड येऊन उभी राहिली, आता ते उलट आपल्याला सांगतात का तुम्ही जे आपण जे वासनेत गुंतलोय, विषयात गुंतलोय, त्यांना उलट उपदेश करतात, सांगत तुमची बाजारी विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नाही. अशी महात्मे जर लोकलाच्या आड येऊन उभी राहिली तर आमच्या कार्यामध्ये अंतर येईल अशी दिसते. तुकाराम महाराज म्हणतात देवा, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला गुंतून पडण्याचा प्रसंग आहे त्या ठिकाणी तुम्ही सांभाळावे. प्रार्थना करतात देवाला. आपल्या मनानं सगळे बंधन तुटतील असं नाही का. भगवंताला प्रार्थना करतात. करिया तिमिराचा नाश, उदय होनी प्रकाश. हातोडी आशा पाश, करिवास हृदये. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. हा मुकुट सकळा मणी, धन्य तूची विठोबा. चतुरा तो शिरोमणी. प्रार्थना करतात पांडुरंगाला का बाबा आमच्यावर प्रसंग आल्यावर आम्हाला सांभाळतो. आता आमचा तो मायबाप नाही का. कारण पडिलो भवनी होतो बहुत चिंतवणी, होतो चुकलो मार्ग लावो केला लागवेग. इंद्रियाचे बंदी होतो सापडलो बंदी. तुका म्हणे बरे झाले विठ्ठल शिवाचे वले. पाहे गुंतलो नेनता, माझी असो तुम्हा चिंता. तुका ठेवी माथा, पायी आता राखावे नाही का. गुंतलोय आपण प्रपंचाच्या अतिशय चिंतेच्या फेऱ्यात सापडलोय. चक्रव्यूहात सापडलेली मंडळी आहोत आपण. चक्रव्यूहातून बाहेर काढायचं काम संतच करतात.
बाकी नाही ना. त्या रेंजच्या बाहेर ती माया निघून देत नाही ना आपल्याला. त्याच्या बाहेर निघायचं म्हणजे चिंतनानच बाहेर निघता येतं. प्रपंचाच्या अतिशय चिंतेच्या फेऱ्यात मी पडलो होतो. खरोखर माझा मार्ग चुकला होता, परंतु यातून निसटण्याचा प्रयत्न करून खऱ्या मार्गाला लागलो. उपकार केले संतांनी, योग्य मार्ग दाखवला. नाही का, फार मोठे उपकार आहे संतांचे आपल्यावर, फार मोठे. तुम्ही संत माये बाप कृपावंत, कायमी कितीच पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावया जन जड जीवा. त्याच्याकरता तुमचा अवतार आहे. संतांनी सावध केलं म्हणले, नाही तर आम्ही गुंतलो होतो याच्यामध्ये. काय निस्ती चिंता, दुःख, रडे सोडून काही नाही काय प्रपंचामध्ये. आणि त्याला जर पलटी बसलं तर दुःख संपलं ना. मग झाले हे रामराज्य काय होणे आम्हास. धरिणी धरी पिक गाई वळल्या म्हशी, राम वेळोवेळा मी गाऊ उभी दळीता कांडिता जीविता गे बाई. स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. राम वेळोवेळा मी गाऊ उभी, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. गर्भवासाला जाणं येणंच कंटलं ना म्हणले. म्हणून खरोखर चुकलो होतो मार्ग. आठ राणी भरले जग, नाही का. आठ राणी भरले जग उच्चिष्टाचा उरला तो शेष शिव, नाही का. निश्चय लोभी मन साधनच बुडवलं म्हणले. विठू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा, तुका म्हणे करा. हे बरं झालं, खरोखर मार्ग चुकलो होतो, परंतु यातून निसटण्याचा प्रयत्न खऱ्या मार्गाला लागलो. इंद्रियाच्या पेचामध्ये सापडून बंदीत पडलो होतो, नाही का. ही इंद्रिय काय काय अनावर आहे. डॉक्टर जर म्हणला आमक खाऊ नका तर ते ऐकत नाही कोणाचं. कुठे पच्चे सांभाळत इंद्रिय आवरत नाही ना. ज्यानं इंद्रिय जिंकले तो खरा वीर आहे, शूर आहे. व्यवहारातला सूर, मिलिटरीवाले सैनिक शूर आहे ना. बक्षीस भेटत यांना काही जर त्यांनी केलं तर. तसं मग जगद्गुरु तुकोबा आहे म्हणे आम्ही खरा विजय यांच्यावर मिळवला. हे जे विकार आहे ना इंद्रियाचे धनी आम्ही झालो बसावी, नाही का. काम क्रोध लोभ निमाले ठाईच अवघी आनंदाची सृष्टी झाली. म्हणजे हे खरे वीर आहे, गाढे वीर आहे. यांना जिंकणं काही सोपं नाही. साधी जीभ आवरत नाही आपल्याला. बघायला आवरत नाही, खायला आवरत नाही. ती ज्याच्या हातात आहे त्याला तो आजारी पडत नाही कधी. म्हणजे असं आहे. इंद्रियाच्या पेचामध्ये सापडून बंदीत पडलो होतो. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या वाचेने विठ्ठल हे नाम आले म्हणून बरं झालं. हे सगळं काय मुळे घडलं. विठ्ठल माझ्या वाचेने विठ्ठल हे नाम आले, नाही का. आली मुखा वाटे अमृत वचने. रे बरं झालं माझ्या मुखाला पांडुरंगाचं नाम आलं म्हणून बरं झालं. नाही तर म्हणजे इंद्रियांनी विषयाने माथेरच केलेलं आहे जीवाचं, नाही का. म्हणून बरे झाले आली ज्याची त्याच्या घरा, चुकला पानेरा ओढाळांचा बहु केले दुःखी त्यांच्या सांभाळे. आता तोंड काळे त्याने लोभे तयाचे अन्याय भोगा, माझे अंग सकळे लाग द्यावा लागे. नाही कोठे स्थिर राहू दिले क्षण, आजीवरी शीन पाऊल. तो त्यांची इंद्रिय त्याच्या घराकडे आली हे फार चांगले झालं. आता जे कधी ताब्यात येतात सगळ्या इंद्रियांचा स्वामी ऋषिकेश जो भगवान परमात्मा आहे ना, त्याची जर कृपा झाली मालकानं ठरवलं मग काय, नाही का. जगाचा मालक हृदयात प्रगट झाला का सगळं सोयीला लागत आहे. मग सगळ्यांचा बाप आहे ना तो.
एकदा जर भगवान परमात्मा हृदयात प्रगट झाला रे झाला, सगळं काम होतंय. चांगलं झालं म्हणले आता. आता ओढाळ तुलीची इंद्रिय याचा संबंध तुटला नाही का. ही वासना वडाळ गाय सुद्धा शांत होती मग. वासनेचे बीज जळून जाय नाही का. मग रामनामी उपजी आवडी सुख घडो घडी वाढो लागे. त्या सगळ्या गोष्टी घडतात कधी भगवान परमात्मा अंतःकरणात प्रगट झाल्यावर, आपल्या गोकुळात आल्यावर. ओढाळ म्हणजे यांना ओढाळ इंद्रियांना थोडीच येते तडा तडा. आजपर्यंत या इंद्रियाचा सांभाळ करण्यामध्ये त्यांनी बहुत दुःख दिले. कोण दुःख देतंय? आतलीच मंडळी दुःख देतात नाही का. आतलीच मंडळी दुःख देतात, दुसरं कोण दुःख देतंय? आता यांच्या विषयीच्या लोभाने तोंड काळे झाले नाही का. फार शक्ती त्यांच्यामध्ये, फार शक्ती नाही का. आणि थकल्यावर तर आणखी त्रास देते ती. थकल्यावर तर आणखी त्रास देते, आणखी तेवढे आम्ही करते. आपण म्हणतो म्हातारे माणसं गप्प बसा, पण ते काय ते गप्प बस, त्यांना गप्प बसा वाटतं, पण ती इंद्रिय बसून द्यायची नाही ना हातून. त्या इंद्रियापासून काही अन्याय झाला असता, त्या अन्यायाची फळे भोगण्याकडे म्हणजे अंग द्यावे लागते नाही का. डोळ्याने एखादी गोष्ट पाहिली, एखाद्याचे काही तोडले, आंबे तोडले, आमके तोडले, पाठीला मार खावा लागत होय ना. डोळ्यांनी पाहिलं, हाताने तोडलंय आणि मार खावा लागला कोणला? अन्याय होतो. त्या अन्यायाची फळे बघण्याकडे माझे अंग द्यावे लागते. त्या इंद्रियांनी कोठे क्षणभर स्थिर राहू दिले नाही. आजपर्यंत त्यांच्या संगतीने अति क्षीण झाला. आता हे खरं वैराग्य आहे बर का. क्षीण वेगाळल्या खोडी केली ताडातोडी, सांगाव्या घडी नाही सुख. निरवणी तुका चालेला गोवा रे, देवापाशी भार सांडवणी. संतांचं कसं असतं, जे खरंय ते प्रगट आपण झाकून ठेवतो नाही का. पण एखादी गोष्ट केली का चांगली, मग 17 जणांना सांगतो नाही का. आता संगत दिली म्हणजे आता देव करून आलो, आणि इकडं दुसरं जर काही पाप केले असले ते काही कोणी सांगत नाही का. संत सगळं उघड करून सांगतात, काहीच लपून ठेवत नाही. 24 तास उघडा व्यवहार असतो संतांचा, 24 तास उघडा व्यवहार असतो. जे असन ते खरं, काही नाही दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं. म्हणून भगवान परमात्मा माफ करतो ना मग कबुली दिल्यावर. संगतीने क्षीण झाला, कोणत्या? इंद्रियांच्या संगतीला. आणि अशांत करतात ते आपल्याला. ज्या वेळेस एकादशी कायला म्हणते, सगळी इंद्रिय एका रेषेत येतात, भगवंताच्या चिंतनानं मन शांत होतं. मन हे राम झाले, राम, त्यावेळेस सगळं शांत होऊन जातं नाही का. यांच्या वेगळ्या खोड्यांनी याने माझी देवाशी ताडातोड केली नाही का. त्यांना देवाचं चिंतन करायचं म्हणलं हिव अजून येतं. कुठं इकडं चमकण, तिकडं होईन, इकडं आवाज येईन, तिकडं काय काय करतील ते विचारी. त्यांनी आपल्या संगतीने घटकावर देखील सांगण्यासारखे सुख दिलं नाही का. कारण महाराज म्हणतात, मी सर्व आसक्ती टाकून इंद्रियाचा समुदाय देवापाशी ठेवून चालला नाही का. त्यांनी सगळी इंद्रिय कामाला लावले. ही माझे वाचे गोड नाम, तुम्ही घ्या रे सुख, विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घे राहे विठोबाचे. म्हणे जीवा नको सोडू या केशवा. आज तुकाराम बिजे जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आपला योगा.
दोन मन लावून ऐकते बिचारी, त्यांच्या चरणाची दंडवत आहे आपलं साष्टांग दंडवत, नाही का? हा. बरे चांगलंय. जगद्गुरु तुकोबारायांचा आज फार मोठा पर्व काळ. आज संध्याकाळचा कार्यक्रम सकाळी झाला म्हणून आपल्याला थोडं गाथेचं काही कवय ना. नाही तर संध्याकाळचा कार्यक्रम असतो. हा. मग त्यांनी सकाळी केला दुपारी. हा. मला थोडं काही कवय ना आपली सेवा. आजच्या या पर्व काळाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. म्हणे रामेश्वर सकाळपासून गेला तो विमानी बैसून या, नाही का? आम्ही जातो तो कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलवितो. अंतकाळी विठू आमाची पावला, पुढी सहित गुप्त झाला तुका, नाही का? स्वतः पांडुरंग परमात्मा न्यायला आले, कारण अगोदरच ठरेल होतं ना. अगोदरच म्हणले होते अंती ते आपण आपाशी न्यावी. मी काय असं चार चौघाच्या खाली जाणार नाही म्हणले. अगोदरच पांडुरंगाला सांगितलं होतं अवतार घ्यायचा आम्हाला, तुम्हाला न्यायला येत असला तर ठीक. स्वतः पांडुरंग परमात्मा आले ना, गरुडावर बैसून माझा कैवारी आला. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तन केलं, सगळ्यांना सांगितलं, नाही का? कर्म धर्म तुम असावे कल्याण. म्हणले महाराज तुम्ही चालले पण आशीर्वाद देऊन जा आम्हाला. देऊतले लोक घरच्यांना म्हणले होते आवले लावले चाल म्हणले, वैकुंठी श्रीरंग बोलवितो, नाही का? नाही ना म्हणले, आताच माहीत जनली, मुलं बाळ प्रपंच गुरं ढोरं एवढं सगळं प्रपंच सोडून कसं जायचं, नाही का? अरे म्हणले ते त्या पांडुरंगाच्या वरशीवर सोडून म्हणले. नाही का? सगळ्यांचा मायबाप येतो, सकळ जीवांचा करीत सांभाळ, मग आपल्या पोरांना मोकलीन का तो? नाही जमायचं म्हणले, तुम्ही आपल्या वैकुंठाला जा, परत लवकर या म्हणले. तिला तरी काय माहिती वैकुंठ कुठं असतं, तिथे गेल्यावर कोणा येणं जाणं राहत नाही, नाही का? गावातल्या मंडळीला म्हणले चला वैकुंठाला घेऊन जातो, पण पुढं कोण गेलं, नाही का? सवड पाहिजे ना जायला. आपल्याला मरायला सवड नाही. आणि मग म्हणले मग आशीर्वाद तरी द्या, चालले तुम्ही तर. ते म्हणले कर्म धर्म तुम असावे कल्याण, नाही का? आशीर्वाद घ्या म्हणले, पण चांगलं कर्म करा, देवाचं नामस्मरण करा, नाही का? चांगलं जीवन जगा, मग तुमचं कल्याण होणारच आहे ना. मोकार आशीर्वाद देत असते काय संत. आणि मग स्वतः पांडुरंग परमात्मा आले. जगद्गुरु तुकोबाराय काळाच्या माथ्यावर पाय दिला, नाही का? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, अवतारी महात्मे असतात त्यांना काय अवघड आहे हो, करील ते काही नाही महाराज, नाही का? संतांची शक्ती भगवंतापेक्षा जास्त शक्ती मोठी असते. काही गोष्टी भगवंताला करता येत नाही नियमाच्या विरोधात, पण संत करतात, नाही का? काय लिहिला असते एक, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय फार मोठं कार्य केलं आपल्याकरता. गाथा म्हणजे नुसती मोती मोती. गाथा ज्याला रमला ना जो गाथ्यामध्ये, काय अभंग आहे, काही काही असे अभंग आहे ना, अंतकरणाला स्पर्श करून जातात अंतकरण. भाषा फार सोपी हो, कोणालाही भाषा कळावी जगद्गुरु तुकोबारायांची. गाथा घरामध्ये असावा आपल्या, वेळ मिळाल्यानंतर आपल्याला थोडं काही काय ना रोजचे 10-5 अभंग जर वाचले, 12 ते 12 अभंगामध्ये जे पाहिजे ते भेटन म्हणले तुम्हाला. जे पाहिजे ते प्राप्त होईल तुम्हाला. पाटला ना सगुण दर्शन. त्यांना जसं 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निराकार. जे पाहिजे ते भेटू शकतं आपल्याला, फक्त भगवंताचं चिंतन करावं आपल्याकडून. म्हणून आजच्या या पर्व काळाला जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला म्हणजे मूळ स्वरूपाला गेले म्हणावं तर ते परत निळा करता येतात. आपल्या मुली करता येतात, जगणारे बाबा करता येतात, म्हणजे त्यांचं कार्य काही बंद नसतं. आजही एखादा जर अनुष्ठानाला बसला त्याच्याकरता येऊ शकतात ते.
नाही का? पण टिकला पाहिजे ना तेवढा. नाही ते आले तर कोणाला तरी पाठवून देतील चांगल्या साधूला आपल्याकडे, नाही का? हा आपल्या योग्यतेप्रमाणे. हे असं आहे, संत बीज पलटे नाही जुग गए अनंत, हर युग में अवतार धरे फिरत. प्रत्येक काळात संत असतातच. म्हणून झालेली सेवा जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी समर्पित करू. आता ही तर आरती म्हणाच, अजून एक आरती आहे ना त्याच्यामध्ये दुसरी निळोबरायांची. ती जर आरती असेल कोणाकडे तर ती म्हणा. प्रयाण काळी देवी विमान पाठविली, पाहून म्हणा लागलं तर. हा झालेली सेवा जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी समर्पित. पुंडलिका वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. जय. जगद्गुरु